मुंबई, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर संदीप नाइक प्रतिष्ठान के तत्वावधान में प्रभाग क्रमांक 24 में निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में क्षेत्र के बड़ी संख्या में नागरिकों ने उपस्थित होकर स्वास्थ्य जांच एवं चिकित्सकीय परामर्श का लाभ उठाया। शिविर में विभिन्न प्रकार की स्वास्थ्य जांच की गई तथा विशेषज्ञ चिकित्सकों द्वारा लोगों को आवश्यक परामर्श दिया गया। इस अवसर पर नागरिकों को स्वास्थ्य के प्रति जागरूक रहने और नियमित जांच कराने का संदेश भी दिया गया। कार्यक्रम के दौरान प्रभाग क्रमांक 24 के सफाई कर्मचारियों का सम्मान समारोह भी आयोजित किया गया। क्षेत्र की स्वच्छता बनाए रखने में उनके महत्वपूर्ण योगदान और समर्पित सेवाओं के लिए उन्हें सम्मानित किया गया। इस कार्यक्रम का आयोजन नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व उप महापौर अशोक अंकुशराव गावडे तथा नगर सेविका एडवोकेट स्वप्ना अशोक गावडे के नेतृत्व में किया गया। आयोजन का उद्देश्य जनसेवा, स्वास्थ्य जागरूकता और समाज के प्रति समर्पित सफाई कर्मचारियों के योगदान का सम्मान करना था। बने रहिए सुरेंद्र सरोज के साथ। खबरें आज भी लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करा। हा जो 2 नंबरचा आहे तो नाही दिसत आहे। ठीक आहे, माझा कुठे त्याचं वेग तो हा वाला, हा दुसऱ्या नंबरचा अनिल देव विशेष प्रेक्षक त्यांच्याही सत्कार गणेश महात्मे साहेब आणि इतर आपले सर्व मान्यवर करीत आहेत। मनोज पाटील यांचा सत्कार आपल्या प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक सचिन लवटे यांच्यातर्फे करण्यात येत आहे। त्यांनी तो स्वीकारावा। धन्यवाद सचिन लवटे साहेब। ज्ञानेश्वर खडके यांचा सत्कार अक्षय पाटील करत आहेत। त्यांनी त्याचा स्वीकार करावा। संतोष टिकोले स्वच्छदूत यांच्या सत्कार आपली फाउंडेशन करत आहेत। त्यांनी त्याचा स्वीकार करावा। सर, काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। तसेच माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील जयंती आहे। त्यानिमित्त या दोघांचं औचित्य साधून काय आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ फडणवीस साहेब यांचा वाढदिवस, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची जयंती, या महान नेत्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 24 मध्ये
आपण आरोग्य शिबिर, स्वच्छता कामगारांना सन्मान, त्यांचा सत्कार करण्याचे असा कार्यक्रम, हा उपक्रम या ठिकाणी आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. वास्तविक पाहता हे दोन्ही नेते या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य होतं आहे. देवाभाऊ महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा कामगारांच्या बाबतीत असेल, प्रत्येक ठिकाणी अग्रेसर होऊन काम करणारं हे नेतृत्व यांना शतायुष्य अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी परमेश्वर चरणी आपण प्रार्थना करीत असताना, या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी अजितदादा पवारसाहेब यांचाही आज वाढदिवस आहे आणि तो खेदाने म्हणावं लागतं का त्यांच्या आज या ठिकाणी जयंती आपण संपन्न करत आहोत. वास्तविक पाहता हा नेता अजूनही अनेक काळ, अनेक वर्ष आम्हाला लाभायला पाहिजे होता, परंतु परमेश्वराला तो लीन झालेला आहे. अशा नेत्याला सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्या माध्यमातूनही आपण या ठिकाणी ही शिबिरं आयोजित केलेली आहे. या शिबिराच्या पाठीमागे आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून एक कार्यक्रम नवी मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये राबवत आहोत. आत्ताच या प्रभागाचे नगरसेवक गिरीशजी म्हात्रे असेल, अक्षय पाटील आहेत, सचिनजी लवटे आहेत, सपनाताई गावडे आहेत, यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहोत. मी आमच्या सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करेल, देवाभाऊंना ते शतायुष्य हो, त्यांचं भावी जीवन सुखात समृद्ध भरभराटीत जात असताना त्यांच्या हातून खऱ्या अर्थाने देशसेवा घडो आणि परमेश्वर शक्ती त्यांना देवो, अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करीत असताना कैलासवासी आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या आत्म्याला सुद्धा शांती लाभो, त्यांचा सातत्याने ह्या महाराष्ट्रावरती अज्ञातवासातूनही सतत दृष्टी असावी आणि महाराष्ट्रातील नवतरुणांना एक प्रेरणा देण्याचं काम अजितदादांच्या नावाने होत आहे, आणखी होत राहील. म्हणून त्यांनाही या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि काय सांगाल, देवेंद्र फडणवीस वाढदिवस आहे का, आणि आता अजितदादा पवार यांच्या जयंती देखील आहे, त्या निमित्ताने आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करत सफाई कामगारांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आहे. आज महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री, आमच्या सर्व महिलांचे देवाभाऊ आणि त्याचप्रमाणे आमचे प्रेरणास्थान अजितदादा पवार यांची सुद्धा आज जयंती आहे आणि फडणवीस साहेबांची सुद्धा, मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा आज वाढदिवस आहे. तर आम्ही या ठिकाणी आमचे तरुणांचे सर्वांचे नेतृत्व माजी आमदार आमचे संदीपजी नाईक साहेब यांच्या संदीप नाईक प्रतिष्ठानातर्फे आज या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य शिबिर आणि तेच आपल्या सर्वांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जे आपल्याला मदत करतात ते आपले स्वच्छता दूत यांचा आज आम्ही सत्कार केला आहे. त्यांचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम समाज उपयोगी आणि लोक उपयोगी कार्यक्रम करा असं मुख्यमंत्री साहेबांचा आम्हाला निर्देश होते आणि कोणतेही फ्लेक्स न लावता समाजाला आणि लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आम्ही संदीप नाईक प्रतिष्ठानातर्फे आज या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेला आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, नागरिकांच्या कुठेतरी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. मोठ्या संख्येत त्या ठिकाणी महिला देखील आहेत. तुम्ही बघितलं तर खूप कमी वेळामध्ये आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून एवढा पाऊस आहे तरी सुद्धा महिलांनी तसंच सर्व सफाई दूत झाले, तसेच आमचे सर्व पुरुष वर्गांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला साथ दिली, प्रोत्साहन दिलं आणि आज बघितलं तर सर्व लोक आज आरोग्याला फार महत्त्व देतात आणि त्याच्यामुळे अजितदादांची सुद्धा जयंती असल्या कारणाने आज आवर्जून लोक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना ही एक आदरांजली आणि श्रद्धांजली या ठिकाणी लोकांनी वाहिलेली आहे.